नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 19 वर्षाच्या एका मुलानं आपल्या वडिलाला ह्या जगातनं संपवलं. परवानाधारक असलेल्या घरात ठेवलेल्या रायफलच्या बंदुकीचा वापर करून त्यांनी आपल्या वडिलाच्या डोक्यात गोळी घातली. असं सांगितलं जातं आहे, की त्याला क्राईम पेट्रोल ह्या गुन्हेविषयक मालिका बघण्याचा छंद होता. आणि बरं गंमत अशी की Blinkit सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून की जिथे तुम्ही खरेदी विक्री करत असता, त्याचा वापर करून आपल्या वडिलांचा मृतदेह कुठे ठेवायचा, कसा पाठवायचा, हे सगळं ह्या मुलाने आधीच तयारी केली होती. मी बोलतोय केवळ 19 वर्षाच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असलेल्या मुलाबद्दल. आणि काय झालंय बघा, की जेव्हा त्या मुलाला माध्यमाच्या समोर उभा केलं, अटक केल्यानंतर, त्यावेळेला तो काय म्हणालाय 4 दिवसानंतर, "सॉरी पापा, गलती से हो गया." वडिलांची हत्या केल्यानंतर किशोरवयीन मुलाचे हे शब्द आहेत. मी फक्त बातमी तुम्हाला वाचून दाखवतो. काहीही विश्लेषण नाही. लखनौती घटना आहे. लखनौमध्ये एका परवानाधारक एका कुटुंबाकडं एक परवानाधारक रायफल आहे. वडिलांच्या डोक्यात जवळून मारलेली गोळी आहे. एक निळा प्लास्टिकचा ड्रम आहे. सूर्या, करवती, रॉकेल आहे आणि 6 दिवसानंतर एक हळूवार माफी आहे. "सॉरी पापा, गलती से हो गया." लखनौमधल्या एका पॅथॉलॉजिस्टच्या 19 वर्षाच्या मुलानं बुधवारी लखनौमधल्या आशियाना पोलीस ठाण्यात मीडियासमोर हजर केल्यानंतर हा जो क्षणिक पश्चाताप दाखवलाय त्यानंतरचे हे शब्द आहेत. त्यानं कथितरित्या आपल्या वडिलांची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर शरीराचे तुकडे केले. माझ्याकडून चूक झाली. वैद्यकीय तपासणीसाठी लोकबंधू रुग्णालयात नेलं जात असताना हत्येच्या कारणाबद्दल त्याला विचारलं. त्यावेळेला आपली नजर खाली झुकवून ही ओळ हा 19 वर्षाचा मुलगा पुन्हा-पुन्हा उच्चारत होता. पोलिसांनी सांगितलंय, की नीट परीक्षेच्या तयारीसाठी असलेल्या दबावामुळं झालेल्या वादानंतर या मुलानं आपल्या 49 वर्षीय वडिलांची गोळी झाडून हत्या केली. पण पीडित व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नाच्या कथित योजनेसंदर्भात त्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला होता. तो याच्या मागे आहे का याचा सुद्धा समांतर तपास सुरू आहे. रेस्टॉरंट व्यावसायिक असलेले आणि आपलं जे मूळचं करियर आहे, ते करियर इतरत्र करणारे म्हणजे पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करण्याच्या ऐवजी ते रेस्टॉरंट व्यावसायिक होते. त्यांना असं वाटत होतं, की आपल्या मुलानं मेडिकल कॉलेजच्या परीक्षेसाठी म्हणजे नीटसाठी तयारी करावी. त्याच्या दबावामुळं त्या कुटुंबामध्ये वाद होता आणि त्यानंतर झालेल्या ह्या कृतीतनं हे टोकाचं पाऊल त्यानं उचललंय का? असा आता चर्चेचा भाग आहे. बुधवारी वैकुंठधाम इथे पॅथॉलॉजिस्टवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडित व्यक्तीचे वृद्ध आई-वडील कारण 49 वर्षाच्या ह्या व्यक्तीची पत्नी पण हयात नाहीयेत. वडील आजारी असल्यानं त्यांच्या पुतण्यानं अंत्यविधी पार पाडला. पोलिसांनी सांगितलंय, की त्यांची एक अल्पवयीन मुलगी, जी आरोपीची बहीण आहे, ही या प्रकरणातली एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. इयत्ता 11वीत शिकणारी ही मुलगी त्यावेळी घरात उपस्थित होती. तिनं वाद ऐकला, गोळीबार ऐकली आणि त्यानंतर काय घडलं हे सगळं पाहिलं, असं पोलिसांनी सांगितलंय. तिला धमकावून गप्प करण्यात आलं होतं. तिची साक्ष अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या प्रक्रियेनुसार नोंदवली जातीये. फॉरेन्सिकचे सगळे पुरावे गोळा केले जात आहेत. म्हणजे 11वीत शिकणाऱ्या बहिणीला 19 वर्षाच्या ह्या मुलानं धमकावलं आणि तिच्या डोळ्यासमोर गोळी तर झाडलीच, पण आपल्या वडिलांचे तुकडे केले. पोलिसांनी सांगितलं, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला अटक केल्यानंतर काही फॉरेन्सिक अ, पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपीची बहीण ही एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे. तिची साक्ष अल्पवयीन मुलांच्या प्रक्रियेनुसार नोंदवल्यानंतर या साक्षीचा आणि फॉरेन्सिक पुराव्याचा वापर करून या घटनेला सगळे धागेदोरे जुळवले जातील. घटनाक्रम कसा घडलाय बघा. जे तिथले एस-एच-ओ आहे, छत्रपाल सिंग म्हणाले, की 20 फेब्रुवारीच्या पहाटे आशियाना इथल्या घरी आरोपीनं वडिलांच्या परवानाधारक 315 बोर रायफलनं वडिलांवरती गोळी झाडली. त्यानंतर त्या तरुणानं त्याच सकाळी एका ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून निळा ड्रम विकत घेतला. ई-कॉमर्सद्वारे सुऱ्या आणि करवती मिळवल्या आणि वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. 1 दिवसानंतर हा कट उघड झाला. पण तो कसा? सब इन्स्पेक्टर अग्रचारी यादव यांनी त्या तरुणाला एक बॅग फेकताना पाहिलं. त्याच्या देहबोलीवरून त्यांना संशय आला. त्यांनी त्याची चौकशी केली. पोलिसांनी सांगितलं, की तो तरुण अडखळला, घाबरला आणि त्यानंतर त्यानं सर्व कबूल केलं. कारण हा काही सराईत गुन्हेगार नाही.
तसंच शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावल्याचे तपशील सुद्धा दिले. 24 फेब्रुवारीला संध्याकाळी एका पोलीस पथकानं त्याला ताब्यात घेतलं. लखनौमधील एका खाजगी विद्यापीठानं, जिथं हा आरोपी मुलगा बी-बी-एचं शिक्षण घेत होता, त्यांनी एक प्रेस नोट जारी केली आणि या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवलं. ही घटना हे केवळ कौटुंबिक वैयक्तिक वादातनं झाल्याचं सांगितलं. लखनौच्या आशियाना परिसरात ही घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण लखनौ आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याची चर्चा सुरू आहे आणि 4-5 अँगलनी चौकशी सुरू आहे. एक म्हणजे मुख्य कारण नीटचा दबाव. मृत मानवेंद्र सिंग हे स्वतः पॅथॉलॉजिस्ट होते आणि त्याने आपल्या मुलानं अक्षय प्रताप सिंग त्याचं नाव आहे, डॉक्टर बनावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अक्षयनं 12वीत जीवशास्त्र, बायोलॉजी घेतला होता, पण त्याला व्यवसाय आणि हॉटेल क्षेत्रात रस होता. वडिलांच्या सततच्या दबावामुळे त्यांच्यात अनेकदा भांडणं होत होती. मग हत्येचा थरार. 20 फेब्रुवारी 2026ला जे काही झालं, ते स्वतःच्या धाकट्या बहिणीसमोर केलं. हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची दिशाभूल केली. त्यांनी वडिलांची हत्या केल्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. इतकंच नाही तर संशय येऊ नये म्हणून त्यानं नातेवाईकांचा एक WhatsApp ग्रुप सुद्धा बनवला होता. आता हा जो काही सगळा संदर्भ आला, तो कसा आला? तर पोलिसांनी परिसरात गस्त घालत असताना अक्षयला संशयास्पदरित्या फिरताना बघितलं. कार साफ करताना काही वस्तू फेकताना पाहिलं. घरातून येणाऱ्या उग्र दर्पामुळे शेजाऱ्याने सुद्धा तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली, तेव्हा तो तुटला आणि "सॉरी पापा, गलती से हो गया" असं म्हणत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात असंही समोर आलं, की मानवेंद्र सिंग यांचे त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाचा त्यांचा विचार सुरू होता, ज्याला अक्षतचा विरोध होता. तसंच घरातनं काही दिवसापूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती आणि त्याच्यातनं बाप-लेकामध्ये ताणतणाव होता. आता तपास कुठं सुरू आहे बघा. त्याला पोलीस कोठडी मिळाली आणि चौकशी सुरू आहे. आरोपी अक्षत प्रताप सिंग याला अटक केलेली आहे. सध्या तो 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस त्याची अधिक सखोल चौकशी करतायत. 25 फेब्रुवारीला पोलिसांनी अक्षतला त्याच्या घरी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन केलंय. घटनाक्रम कशी घडली त्याचं पुनर्रचना केली आहे. तपासात समोर आलंय की ही हत्या केवळ रागाच्या भरात घडलेली नाही. अक्षतनं हत्येच्या 1 दिवस आधी Blinkitवरून 2 सुऱ्यांची ऑर्डर दिली होती. त्यानं हत्येनंतर रक्ताचे डाग लपवण्यासाठी घरात रंगकाम केलं होतं आणि दुर्गंधी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रूम फ्रेशनरचा वापर केला होता. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली परवानाधारक रायफल जप्त केलेली आहे, जी अक्षतनं एका खड्ड्यात गाडून ठेवली होती. वडिलांचा मोबाईल आणि काही शारीरिक अवयव जे त्याने 21 किमी लांब अंतरावर फेकून दिले होते, पोलिसांनी हस्तगत केलेत. फॉरेन्सिक टीमनं कारच्या डिक्कीतून रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. बहिणीची साक्ष नोंदवली आहे. हत्येचा संभाव्य हेतू पोलिसांनी आता केवळ नीट परीक्षेच्या दबावावरच लक्ष न केंद्रित करता इतर 2 महत्त्वाच्या कोनाचा तपास सुरू केलाय. एक, दागिन्याची चोरी. काही दिवसापूर्वी घरातून चोरी झालेल्या दागिन्यांच्या प्रकारावर वडिलांना अक्षतचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात प्रचंड तणाव होता, हे पोलिसांना आता कळलेलं आहे. दुसरं लग्न आणि मालमत्ता. मानवेंद्र सिंग यांनी दुसरं लग्न करण्याचा विचार केला होता, ज्याला अक्षतचा तीव्र विरोध होता. त्याला असं वाटत होतं, की वडिलांच्या व्यवसायावरती त्याचं स्वतःचं नियंत्रण असलं पाहिजे. महत्त्वाचा भाग आहे तो इथे. अक्षतच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी सांगितलं, की त्याला क्राईम थ्रिलर वेब सीरीज पाहण्याचं वेड होतं. तसंच तो स्थानिक रामलीलेमध्ये रावणाची भूमिका साकारायचा, ज्याच्यावरून त्याच्या हिंसक मानसिकतेचा अंदाज येऊ शकतो. अर्थात फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आणि ते सगळं आल्यानंतर अक्षतच्या एकूणच गुन्हेविषयक दृष्टिकोनाबद्दल आणि त्याने केलेल्या ह्या कृतीबद्दलचे अनेक नवे तपशील पोलिसांना दिसतील असं दिसतंय. मला फक्त तुम्हाला एक घटना सांगायची होती. त्या घटनेबद्दलचं तुमचं मत आय होप की तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकाल. कधी-कधी मला असं वाटतं, की कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली ही माणसं, ही मानवी मन किती गूढ आहे, त्या पद्धतीनं वागताना दिसतात आणि कोणाच्याही घरात होऊ शकतं. आणि म्हणून हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थांबूया आपण इथे.